श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आहे जन्माष्टमी, त्याचबरोबर चौथा श्रावणी सोमवार. सर्वांना जन्माष्टमीच्या आणि चौथ्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर बघा, जन्माष्टमीचा उत्सव हा देशभरात थाटामाटात साजरा केला जातो. कृष्ण जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी येत असतं ते म्हणजेच गोपाळकाला. त्यामुळेच रात्री 12 वाजल्यानंतर कृष्ण जन्मोत्सव साजरा करून दुसऱ्या दिवशीची तयारी केली जाते. जन्माष्टमीची रात्र सिद्ध रात्र मानली जाते. तसेच तंत्रशास्त्रानुसार कुठलीही सिद्धी किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी 4 रात्र सर्वश्रेष्ठ मानल्या आहेत. यात पहिली रात्र आहे ते काल रात्री, ज्याला नरक चतुर्दशी असे म्हणतात किंवा मग दीपावली सुद्धा म्हटलं जातं. दुसरी असते ते अहोरात्री किंवा शिवरात्री आहे. तिसरी म्हणजे दारुण रात्री किंवा होळी असते आणि चौथी म्हणजे मोहरात्री किंवा जन्माष्टमी आहे. तर शास्त्रानुसार श्रीकृष्णाची बायको रुक्मिणी देवी लक्ष्मीचा अवतार होती, म्हणून या दिवशी श्रीकृष्णाला प्रसन्न करून घेण्यासाठी काही विशेष उपाय जर आपण केले तर लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होत असते, आपल्या भक्तांवर कृपा कायम ठेवत असते. जर तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी काही उपाय केले, पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने जर काही उपाय आपण या दिवशी केले तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होत असते. तर यामधनं जे जमेल ते उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचे आहे. तर याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो. या दिवशी व्रत केल्याने देवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तर या दिवशी कोणते आपल्याला उपाय करायचे हे, जेणेकरून आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. तर बघा, दरवर्षी श्रावण महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा आपण करत असतो. हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात आणि उपवास सोडतात. या दिवशी देवाच्या बालरूपाची पूजा केली जाते. जन्माष्टमीचे व्रत केल्याने भगवान श्रीकृष्ण माणसाची प्रत्येक इच्छा जी आहे ते पूर्ण करतात. सोबतच असाही विश्वास आहे की या दिवशी मुलं होण्यासाठी व्रत केल्याने मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत असते. सोबतच काही उपाय देखील आपल्यासाठी फलदायी ठरू शकतात. तसेच या उपायांचे पालन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा येत असते. तर यामधनं सर्वात पहिला उपाय जो आहे तो जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला म्हणजे आज करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये काही पैशांसंबंधित समस्या असतील, काही आर्थिक अडचण असेल, पैसा येतो पण तो टिकत नाही, लक्ष्मी स्थिर नाही, तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला घरामध्ये पैशांसंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागत असेल, कितीही मेहनत केली तरी पैसा टिकून राहत नाही, हातात पैसा टिकत नसेल, तर जन्माष्टमीच्या रात्री आपल्याला 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा हा उपाय करायचा आहे. जन्माष्टमीच्या रात्री म्हणजे आज आपल्याला 12 वाजता हा उपाय करायचा आहे. भगवान श्रीकृष्णाला दुधात केसर मिसळून आपल्याला त्याने अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवर ते आपल्याला रात्री 12 वाजता अभिषेक करायचा आहे. दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला केसर टाकायचं आहे. असे म्हटले जाते जर आपण दुधात केसर मिसळून अभिषेक केला तर यामुळे घरात सुख समृद्धी येत असते. पैशांसंबंधित काही आपल्याला काही अडचणी असतील तर ते सुद्धा कमी होत असतात. धनधान्याची कधीही आपल्या घरामध्ये कमतरता भासत नाही. तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी उपाय आहे, तुम्ही आज नक्कीच करू शकतात. यानंतर दुसरा उपाय आहे घरातील सुख शांतीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. घरात रोज भांडणे होत असतील, घरातील शांतता भंग झाली असेल तर जन्माष्टमीच्या संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकतात. जन्माष्टमीच्या संध्याकाळी घरातील तुळशीच्या रोपाजवळ तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी 21 वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुळशीभोवती प्रदक्षिणा सुद्धा घालायची आहे. यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. घरामध्ये काही अडचणी येत असतील, कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि प्रगती सुद्धा होईल. त्यानंतर
तिसरा उपाय सुद्धा आपल्या घरामध्ये पैशांची काही कमतरता भासत असेल तर या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता। या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या घराची प्रगती होत असते। जर तुमची काही आर्थिक स्थिती चांगली नसेल तर तुम्ही यावर उपाय हा करू शकता। जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजे आज तुम्हाला कोणत्याही राधाकृष्ण मंदिरामध्ये जाऊन श्रीकृष्णाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करायची आहे। तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही जाऊ शकतात। यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होत असते आणि आर्थिक समस्यातून तुम्हाला सुटका होऊ शकते। यासोबतच जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळ्या रंगाचे फळ, धान्य हे सुद्धा आपल्याला दान करायचं आहे। हे देखील अत्यंत शुभ मानले जाते। त्यानंतरचा उपाय आहे, जर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल तुमचं तर तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी 7 मुलींना घरी बोलून त्यांना खीर खाऊ घाला। हे काम तुम्हाला 5 शुक्रवारपर्यंत करायचं आहे, जेणेकरून तुमची नोकरीमध्ये तुम्ही नोकरी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला प्रमोशन नक्कीच मिळेल। यानंतर दुसरा उपाय आहे की तुम्हाला जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला विड्याचे पान जे आहे ते अर्पण करायचे आहे। त्या पानावर ते तुम्हाला श्री हा मंत्र लिहायचा आहे। फक्त एकच अक्षर तुम्हाला विड्याच्या पानावर ते लिहायचं आहे आणि ते आपल्याला भगवान श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ते पान आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। हा उपाय केल्याने तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही। त्याचबरोबर लक्ष्मी कृपेसाठी जन्माष्टमीच्या दिवशी आपण केळीचे 2 झाडं सुद्धा लावू शकतात। नंतर त्यांची आपल्याला देखरेख करायची आहे आणि जेव्हा त्या झाडाला फळं येतील तर ते आपल्याला दान करायचे आहे। अशा प्रकारे आपली आर्थिक संकट निवारण करण्यासाठी हे काही उपाय आपल्याला करायचे आहे। यामधनं जे जमेल ते उपाय तुम्ही करू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।